रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काय तयारी करणार? महाविकास आघाडीचा मेळावा 16 तारखेला मुंबईमध्ये शर्मिखानंदमध्ये होतोय. राज्यातले महाविकास आघाडीच्या पक्षाचे जिल्हा आणि राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना आम्ही त्याला निमंत्रित केलेलं आहे. महिला आणि पुरुष आणि सुरुवात महाविकास आघाडीच्या प्रचाराची एक टेंटेटिव्ह प्राथमिक स्तरावर हा मेळावा होतोय. असेच मेळाव्यानंतर विभागनिहाय या महाराष्ट्रात 8 ठिकाणी मेळाव्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. हे सुद्धा अशाच पद्धतीने महाविकास आघाडीचा मेळावा सगळीकडे महाराष्ट्रात गणपती बसण्याच्या आधी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सुरुवात परंतु 16 तारखेला शर्मिखानंदच्या मेळाव्यात आम्ही करतो. आता मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्याच्यामध्ये बारकी आणि सारथीच्या धर्तीवर मुस्लिम समुदायासाठी मार्गी योजना राज्य शासनाने जाहीर केलेली आहे. तशी संस्था राज्य शासनाने मला असं वाटतं या योजनेचं स्वागत आहे. परंतु हेच लोक विशेषतः भारतीय जनता पार्टीचे आणि शिंदे गटाचे लोक अल्पसंख्याकांच्या विषयी वेगळ्या भूमिका ठेवतात. आताच्या घडीला अल्पसंख्याकांच्या कोणताही निधी नाही. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ असेल, अन्य मंडळ असेल, याला कोणताही निधी नाही आहे. फक्त बजेटमध्ये घोषणा झालेल्या आहे आणि आता ही त्यांनी घोषणा केली. आता मुस्लिमांसाठी करायला यांना कळवळा मुस्लिमांचा दिलेला आहे. कारण हे सगळे मुस्लिम मतदान महाविकास आघाडीबरोबर मोठ्या प्रमाणावर उभे राहिल्यामुळं आता हे केलेलं असावं. परंतु मला असं वाटतं या सरकारची नियत खरी नाही आहे आणि म्हणून हे मंडळ कागदोपत्रीच राहू नये अशा प्रकारचे. कारण जे मंडळ आता आहेत त्याला सुद्धा योग्य सुविधा मिळत नाही, योग्य सवलती मिळत नाही. मागच्या 4-5 वर्ष, मागच्या 2-3 वर्षापासून सातत्यानं घोषणा केल्या जातात वेगवेगळ्या पद्धतीनं. सारथी असो, पार्टी असो, महाज्योती असो, या सगळ्या मंडळाच्या बाबतीत त्याच्या बाबतीत सुद्धा अजून जनता विद्यार्थी समाधानी नाही. आता हे नवीन मंडळ करत असताना पाहू आपण की अल्पसंख्याकांना सुद्धा न्याय हे सरकार देऊ शकतो. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जे आहे ते मुख्यमंत्री असतील किंवा इतर पक्ष असतील ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणतात. अजितदादांचा पक्ष पूर्ण जो आहे तो माझी बहीण लाडकी योजना म्हणते. मुख्यमंत्र्यांना याची क्रेडिट जाऊन काळजी घ्यायची. पहिली गोष्ट तर ही योजना म्हणजे एक परवा कोणतरी चांगलं मत व्यक्त केलं. यांना झाली लोकसभेमध्ये मताची गडकी म्हणून आता यांना दिसते बहीण लाडकी अशा पद्धतीनं स्थिती आहे आताच्या ज्यावेळेस खऱ्या अर्थानं आज या राज्याचा अर्थसंकल्प जर बघितला तर राज्याच्या तिजोरीतला खडखडाट आहे. 7,88,000 कोटी रुपयाचं कर्ज असताना ही योजना व्हावी न व्हावी असं आमचं मुळीच म्हणणं नाही. म्हणजे बाकीचे विकास कामावरचे पैसे जर ह्याच्यात टाकत असाल तर मला असं वाटतं की महाराष्ट्राला विकासापासून सुद्धा आपल्याला दूर ठेवता येणार नाही. उद्धव साहेबांनी आदेश दिले होते की सर्वांनी मला असं वाटतं आजच्या याच्यावर आपण बोलावं. ही महाविकास आघाडीची आमची एकत्रित बैठक झालेली आहे. याच्या सगळ्या विषयावर सांगोपांग चर्चा झालेली आहे. मला वाटतं वडेट्टीवार साहेबांनी सगळं सांगितलेलं आहे. एवढं चालू असतं. संघटनेचे वाद चालू असतात त्याच्यात. मला वाटतं हे आजच्या विचार महाविकास आघाड़ी की यानी देश कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस और शिवसेना के हम प्रतिनिधि उपस्थित थे. आने वाले समय में महाराष्ट्र में 16 तारीख को हम तीनों पार्टियों का एक जगह एक बड़ा अधिवेशन कर रहे हैं. उसके बाद में रीजन वाइज हम जाने वाले हैं. कॉमन मिनिमम प्रोग्राम पे भी हमारे इसमें चर्चा हुई है. ये सब बातें सीट शेयरिंग के बातों में भी कॉमन इसमें चर्चा जनरली अभी पहले तो हमने शुरुआत तो कर ली है. अरे सब बातें अच्छी इसमें हुई है, अच्छी तरीके से हुई है.
और जल्द ही जल्द हमारा महाविकास आघाड़ी 16 अगस्त को चुनावी संखनाद शुरू किया जाएगा। आहे मात्र काँग्रेसचे 16 अगस्त को चुनावी संखनाद शुरू किया जाएगा। मला वाटतं ध्यान कमी आहे जनसंघी काँग्रेसमध्ये माहिती आहे तुम्हाला. अरे 16 अगस्त को क्या विधानसभा चुनाव का चुनावी संखनाद हो जाएगा? विधानसभा चुनाव का चुनावी संखनाद 16 अगस्त को दिया जाएगा। बिल्कुल वो तो शुरू होगा जिस दिन लोकसभा खत्म है उस दिन से हमने विधानसभा की तरह शुरुआत की है. थँक्यू